हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, गंगागिरी महाराज की जय, गुरु श्रीपाद रमदास की जय, गुरु पांडुरंग महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, हर हर महादेव, ज्योतिनाथ महाराज की जय, सब संत की जय। नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, गुणदोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी वश्य होय, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे, सोडविल माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं समागत तिष्ठान्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामार्थ केला, जयाची मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती, ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्य, मोक्षमूलं गुरुकृपा, मस्तक हे पायावरी वारकरी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशमनन्दिवल्लभं, सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः।
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासु अवधारी जोची कैलास राना शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मदता वाव्या सुभटा. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. सोडविल माझा स्वामी निशेषी प्रतिज्ञा ही दाशी केली आम्ही. गुणदोष नाही पाहात कीर्तनी प्रेमी चक्रपाणी वश होय. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमाच कंठ दाटे. काय जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग आहे. एकाच अभंगामध्ये साधनं सांगतात, त्याचं फलप्राप्ती सांगतात, चिंतनाची रीत सांगतात. एवढं केल्यानंतर भगवान परमात्मा कसं रक्षण करतो ते सांगतात. म्हणजे काय नाही का, जगद्गुरु तुकोबरायचे जसं मोती काढायचं म्हणजे समुद्रातून मोती काढावं लागतात, किती कष्टाचं काम असतं. तसं पुराण वाचावं लागतं, लय तेव्हा एखादा सिद्धांत निघतो. तसं गाथा म्हणजे नुसती मोती नुसती मोती लयच. आता शिकवलं त्या गाथ्याचा थोडा स्पर्श झाला तर इतका आनंद वाटतोय. अभंग म्हणताना, पारायण करताना त्या अर्थाशी जर आपण तद्रूप झालो, त्या अनुभूती आपल्याला जर थोडी भगवंताच्या कृपेने आली तर किती दिव्यता प्राप्त होती. गुरुचरित्राची सांगता. गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला ज्ञानकांडे, मध्ये कर्मकांडे आणि शेवटी भक्तिकांडे असे मुलं मुली माता भगिनी आहे. सुरुवातीला हाच क्रम असतो ग्रंथाचा. भक्तिकांडामध्ये कथा असतात, गुरुशिष्याची वर्णन असतात, नवनाथ आसन. अध्यात्मामध्ये लगेच तत्वज्ञान कसं काय पटन. हे काही सामान्य तत्वज्ञान नाही ना. चौवेदाशी केलेचे विवरण अर्थ गण करून या अभंग वाचतो आपण, त्याच्यातलं हे कळत नाही ना आपल्याला. त्याच्याकरता सुरुवातीला मग पायऱ्याने ह्या ग्रंथामध्ये मग गाणगापूरचं महात्म्य असतं, नरसिंह सरस्वतीचे जीवनातले प्रसंग असतील, श्रीपाद वल्लभ महाराजांचे असतील, भगवान दत्तात्रेयांचे असतील. म्हणजे भक्तिकांडातून कथेतून आपल्याला थोडं गुरुविभक्ती काय, अध्यात्म काय, या गोष्टीचं हळूहळू हे होतं. आणि मग याच्याच पुढं गेल्यानंतर मग गाथ्याचं थोडं कळतं, ज्ञानेश्वरी थोडी कळती. क्रम आहे ना ग्रंथाचा. लगेच सुरुवातीला ज्ञानेश्वरी वाचायला जावा का काही दिवस वाचत आणि ते परत ठेवून देतं. मग ती घुसत नाही ना डोक्यात. त्याच्याकरता सोपा क्रमानं गेला ना. सगळ्यात सोपा ग्रंथ म्हणल्यावर नाथ भागवत. सगळ्यात सोपा ग्रंथ. ज्याचा ग्रंथाला स्पर्श नाही, नवीन माळ घातली व नामस्मरण लागव, त्याला सुद्धा कळणारा ग्रंथ म्हणजे काय आहे, एकनाथी भागवत आहे. त्याच्यामुळे आपण बऱ्याच जणांना सांगतो का तुम्ही जाऊ द्या, काय 500-600 रुपये, 1000च्या आतच किंमत आहे. इकडं तर आपलं काय विचारायचंच नाही का. तो ग्रंथ तसा नामधारकाच्या प्रत्येकाच्या घरी पाहिजे. जो ग्रंथ स्वतःचा जेव्हा वाटण तेव्हा उचकायचा. आणि कारण तो कोणला बी त्याचा, आता त्याने तितकं सोपं केलं का अर्थ दिला ना खाली, आता काय पाहिजे. आणि मग गाथा वाचायचा, एकनाथी भागवत वाचायचा, दासबोध वाचायचा, गाथा वाचायचा, आणि मग ज्ञानेश्वरी वाचायची. मग ज्ञानेश्वरी कळती मला. डायरेक्ट नाही, ज्ञानेश्वरीची भाषाच लय अवघड आहे ती. 56 भाषेचा केला गौरव, सिद्धांत एक दृष्टांत याचाच मेळ नाही लागत. पण जर नाथ भागवतात कृपा झाली ना, ज्ञानेश्वरीच लगेच कळतीच ज्ञानेश्वरी. दासबोध ग्रंथ फार सोपा.
सगळं नैवेद्य भक्ती कशी करावी काय त्याच्याकरता जे गुरुचरित्र असन नवनाथ ग्रंथ असन हळूहळू गाथा कळतो. मग महाराजांना नेमकं अभंगातून काय सांगायचं आहे करू आपण सद्गुरूंच्या कृपेनं थोडा वेळ सेवा. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून नामचिंतनाचं महात्म्य सांगतात. पण आपल्याला असं वाटतं बा मग कुठं करावं कसं करावं काय बंधन असतील का काय बा हां आंघोळच केलेली पाहिजे का बा शुचिर्भूतच पाहिजे का बा जानवच पाहिजे का अमक्याच ठिकाणी पाहिजे का असंच पाहिजे असं हे कर्मकांड याच्यामध्ये. मग ते कर्मकांड जर डोक्यात घुसलं तर मग लय अडचण येते. आता मला 2-3 दिवसापूर्वी एकादशी दिवशी एकदा म्हणली हे आपले ते आता फोटो लावले ना इकडं बाहेर म्हणली हे फोटोच तोंड इकडं झालंय म्हणली. मी काहीच नाही बोललो पण भाऊसाहेब आणणार तिथं संतांना चालतं आपल्या अडचणी आपल्याला असते म्हणले त्यांना काय अडचण नसते म्हणले. हरीची अदासा म्हणजे ते पहिले संस्कार घुसेला असतात ना इकडं तोंड करायला जेवायला बसू नाही बा ते काय चुकीचं असं नाही पण ते कुंपणानं शेत खाल्यासारखी गंमत होती. जे कळायचे ते राहतं बाजूला आणि या साधनातच म्हणून गुरु पडून जातो. ते कर्मकांड म्हणतात त्याला ब्राह्मण लोक. इतकं किचकट कर्मकांड असताना ते म्हणजे थोडं चुकलं का मग ते प्रायश्चित्त घ्यावं लागतंय. नाथाला प्रायश्चित्त घ्यायला लावलं त्या ब्राह्मणांनी. ज्यांच्या घरी देव पाणी भरतोय कोणत्या नियमात राहिलं जगाचा मालक जिथं पाणी भरतोय बरं तो काय थोडे असं 2 आणि 4 दिवस भरतो काय त्यातला नियम आहे काही नियम आहे पण सगळ्यांना नाही ना आपल्याकरता नियम आहे ते अज्ञानी जीवा करता आहे ना ते नियम नाही असं नाही ना आपण काय त्याचं हे करतो असं नाही. संतांना काय देव नाही अशी जागाच नाही ते म्हणले तर त्यांना काय नसतं नाही सुरुवातीचं ठीक असतं म्हटलं ते तिकडं लय वारा लागत होते फोटोला त्याच्यामुळे इकडं लावले म्हणलं इकडं थोडं ते आता जाळी बिळी आहे ना असं असतं ते कर्मकांडाचं काम आहे ना. तर संतांनी पाहतो मला गाथ्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ते फार कमी केलेलं आहे. हा तो विषय शुद्ध विषय पुढं आणला. सर्वसामान्याला गोंधळातच पाडेल नाही. सर्वसामान्याला उलट सोपं कसं कळलं नाही का किती सांगितलं काळ वेळ नाम उच्चारित नाही हां ठेवले का काही इथं तोच विषय जगद्गुरु तुकोबारायने आपल्याला का आपल्या मनात काही येऊच नाही आपण कुठं आहे काय आहे भगवंताचं चिंतन करण्या कोणता प्रतिबंध नाही बाबा. म्हणजे ह्या गोष्टी संतांनी फार मोठ्या आणि मग त्याच्यामध्ये नामाचं महत्त्व तर आलंच आहे. प्रधान विषय तर नामचिंतन आहे. मूळ जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा म्हणजे प्रधान विषय भगवंताचं नामचिंतन. कारण ते म्हणले माझ्या आयुष्यात मी दुसरं साधन केलंच नाही ह्या अवतारात पहिल्या अवतारात केलं असेल पण हा जो अवतार आहे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा त्याने सांगितलं कोणी काय केलं असेल कोण काय करा पण माझ्या जीवनामध्ये भगवंताचं चिंतन कीर्तन सोडून मी दुसरं साधनच नाही केलं. कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देरविटे. आम्ही फक्त भगवंताचं नाम कीर्तन केलं. नाम कीर्तन म्हणल्यावर काही लोकांना असं वाटतं मग आम्हाला कुठं कीर्तन येतं बा हाच अर्थ नाही त्याच्यावाला. कीर्तनाचे किती प्रकार आहे. लीला कीर्तन वेगळं नामसंकीर्तन वेगळं गुणसंकीर्तन वेगळं. आता हरिकृष्णावाले 2-2 तास सगळीच कीर्तन करतात मग ते काय फेटा बांधून कंबर बांधून करते असं काही नाही. भगवंताचं नामस्मरण म्हणजे कीर्तनच आहे ना ते सततम कीर्तयंत म्हणले नाही का. म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांनी बंधन ठेवलेलं नाही ना. यारे यारे लहान थोर म्हणलंय ना. आता हे छोटे यांना सुद्धा कीर्तन करायचा अधिकार आहे ना. हरिपाठात किती टाळ्याबाजी त्यांना आता ते कीर्तन नाही कधी अहो कीर्तनच येते. म्हणजे संतांनी प्रधान साधन कीर्तन कलियुगामध्ये भगवंताचं स्मरण भगवंताची आठवण. तुम्ही कसं करा तुम्हाला वैखरीने येत असलं तर मोठ्यानं करा नाचून करा टाळ मृदंगात करा दिंडीत करा टाळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम पण प्रेमानं करणं हे बाकी त्याच्यामध्ये हे ठेवलेलं आहे तिने काही गोष्टी आवडीने भावे ह्या बाकी प्रधान गोष्टी ह्या जर असल्या तर मग लवकर फलप्राप्ती होती. बिगर प्रेमानं केलेलं काय होतं मग व्हायला जातं का व्हायला नसतं जात ते बी
ते केलं म्हणूनच पुढं प्रेम प्राप्त होतं. व्हायला जातच नाही परमार्थामध्ये, काही ते कार्य करतच असतं, ते काहीतरी काम करतच असतं अंतःकरणामध्ये. वावराला पाळ्या घातल्या ना ते व्हायला जातच नसतं. ते कामालाच पडत असतं नाही का. तात्पर्य जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सारख्याला सोपं साधन सांगतात. ग्रस्तीला त्यांना बाकीच्या योगी जपी तपी त्यांची काळजी अजिबात नाही. संतांना काळजी आपल्यासारखीची. आईवडिलांना काळजी कोणाची असते, एखादा अपंग मुलगा असावा आणि बाकीचे मोठे करते सगळे मजेत. आईवडिलांना काळजी कोणाची, त्याला काही कळत नाही, त्याला जेव खाऊ घालायचं, कुठं जायचं म्हणलं काळजी त्याची आहे ना. तसं संतांना काळजी ग्रस्तीची पहिली. यांच्या पाठीमागं कर्म लागलेलं आहे. ह्या वेळेस इथं बसणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. प्रत्येकाची गोष्ट कर्म आहे आपल्या पाठी, आपण कर्मयोगी आहोत. मग परमार्थ कर्मयोगीला कसा करायचा, स्वतः शेतकऱ्याच्या कुळात जन्म घ्यावा लागला त्यांना आणि करून दाखवलं. कर्मधर्म त्यांचा सगळ्या संतांनी. सावता बाबांना अवतार घ्यावा लागला, गोरोबा काकांना अवतार घ्यावा लागला का मडके घडून सुद्धा परमार्थ होतोय. सजन कसा या विकू लागे मास, म्हाळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा. अरे तुझं हे कर्म आहे ना सोनाराचं, कर तू, त्याच्यातच तुला भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे या पांडुरंगाचे जेवढे भक्त आहे, उचनेची मालिका पहा, सगळ्या 2-3 मालिका पहा का, सगळ्या संतांनी आपलं आपलं कर्म चोख केलेलं आहे. अजिबात कर्माला हे नाही केलेलं, कारण कर्म ही सेवा झाली त्यांची. नंतर कर्मी शुभ जावा. माऊलीनं सुद्धा ज्ञानेश्वरी सांगितलं ना, तुम्ही तुमचं कर्म सोडू नका. कर्म सोडून कसं जमन आपल्याला. कर्म हे आपल्या देहाच्या संबंधानं आहे. अर्जुनाला तर फटकारलेलं देवानं. अर्जुनाची काय हैगई केली का धनुष्य खाली ठेवल्यावर. अरे तू क्षत्रिय म्हणले, लढणं आहे हेच तुझा धर्म आहे म्हणले, हेच तुझं कर्म आहे म्हणले. तू काय प्रवचन करायला आला काय म्हणले इथं रणांगणावर. यांना मारणं हा तुझा धर्म आहे, हे अधर्मी आहे ना, हे पापी आहे ना. क्षत्रियाचं लढणं हाच धर्म आहे म्हणले. मग आपण शेतकरी, मग आपलं हे कर्म करणं हेच आपलं कर्म आहे, हीच भगवंताची सेवा होईल ना. पण करण्याची रीत माहिती नाही ना आपल्याला. आपल्याकडे कुठे वेळ आहे बा भगवंताचं नामस्मरण, आम्ही का मोकळे बा. आता तुमच्या इथे ते याच्या टायमाला फोन केला होता आपल्या पारानेच टायमाला. ती एक पोरगी म्हणली मरायला सवड नाही म्हणली आम्हाला. तो बरोबरच आहे ना, तू काय चूक आहे. आता आम्ही त्यातूनच गेलोय ना आपण सगळे. जोपर्यंत ते चित्तात आसक्ती तोपर्यंत सवडच नसती ना. आणि 8 दिवस पारायणाला, एखाद दिवस ठीक आहे बा आली गाठकावर, संध्याकाळी पुन्हा घरी. म्हणजे साधू संतांनी आपली सगळी अडचण ओळखलेली आहे. पण आपल्याला घरी सुद्धा राहून परमार्थ कसा करावा हे जगद्गुरु तुकोबाराय फार सोप्या भाषेत सांगतात. बाकीचे साधनं फार अवघड आहे. सर्वसामान्याला महाराज म्हणले अवघड सांगून कोणी करतच नसतं म्हणलं. मग त्यांनी सोपं भगवंताचं स्मरण करायचं आहे ना. योगाचं तेच फल. सकाळी तो विषय झाला, काय न हे केली का चिंतिता विठ्ठल. काय होणार नाही म्हणले, आमकं होईन का, काय होणार नाही हे विचारा म्हणले. तुमचं आमकं काम होईन का भगवंताचं पांडुरंग. ते म्हणले काय होणार नाही हे विचारा, काय होईन हे नका विचारू. काय न हे केली का चिंतिता, सगळ्या साधनाचं सारे म्हणले. काय न हे केले का चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. मग तिथं मग योग याग तप याचा काही निषेध नाही केला. याचा निषेध नसते करत संत कधी, कारण ते वेद प्रणित मार्ग आहे. ते यज्ञ जप तप याचं हे नाही करत, त्याची हे नाही केलेलं. त्याचं जे फल आहे ना, तुम्ही योग करतात, तुम्ही यज्ञ केला, मग यज्ञाचं जे फल आहे ना ते विठ्ठलाच्या चिंतनानं प्राप्त होत जर असलं तुम्हाला. मग या करायला पैसे आहे कोणाकडे एवढे, फल तुम्हाला महत्त्वाचं आहे ना. मग तुम्हाला जर भगवंताच्या चिंतनानं जर फल भेटत असेल तर तुम्ही अवघडत कायला पडायचे, असं महाराजांचं म्हणे. योग याग तपे केले तयाने आमुपे, तू का म्हणे जा पहा. पांडुरंगाचं चिंतन करा तुम्ही, तुम्हाला जे पाहिजे ते भेटन. नामचिंता म्हणे आहे ना तो, पण तो वापरला तर आहे ना. तो जर देवावर ठेवून दिला तर तो काय करीन. तो वापरला तर पाहिजे ना. त्याची प्रतिती, त्याच्यामध्ये काय पॉवर आहे. तर वस्तू तुमच्याकडे दिली पॉवरफुल, पण तुम्हाला 50,000चा मोबाईल दिला, तुम्हाला जर जमानाच ते काही चालवायचं काय करणार त्याला.
चालवतात आलं पाहिजे ना. तुम्ही पार अमेरिकेत बोलू शकता ना, काही करू शकता ना, इथून 10 लाख रुपये देऊन पाठवू शकता ना, पण तुम्हाला ती माहिती तर पाहिजे ना. तशी वस्तू दिली ना आपल्याला भगवंताना, तर ती वापरली पाहिजे ना. त्याच्यामध्ये काय शक्ती आहे नाही का, प्रगट केली ना हनुमंतरायानं. मग हनुमंतरायाच्याच हृदयात देव होता का आपल्या नाही का? आपल्या हृदयात राम नाही काय? मग त्यांनी कसं काय फुलवला, कसं काय प्रगट केला? चिंतन केलं ना सगळ्या संतांनी काय केलं, त्याचं चिंतन केलं, अनुभव घेतला आणि तो बाहेर पडलेला आहे. डेकून कधी येतो? जेवल्यावर येतो. तसा तृप्ती झाल्यानंतर जे बाहेर सहज आलं ते अभंग आहे. मग कोण बोलतोय तृप्ती झाली? भगवंतच बोलतो ना. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाटोनी हा क्षरा वेगळा, तुका होणी निराळा. आता ते सगळं बाजूला झाले. तुका पाहे म्हणे विठ्ठल बोले, विठ्ठल प्रसादे म्हणले. माझ्या मुखातून पांडुरंग बोलतो नाही, प्रसाद बाहेर आलेला आहे म्हणले. नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते तेथे करा. काय लाभ होतो म्हणले, काय प्रचिती जगाला दिसती? नामाचे चिंतन कुठं करा. त्याला कोणतं बंधनच ठेवलेलं नाही का. कुठं आपण करू शकतो, काय बंधन नाही का, कोणतंच बंधन नाही. नाम जप येत, पण त्याची गोडी लागण्याकरता अगोदर गोडी कळत नाही. अगोदर विषयाची गोडी असते आपल्याला, त्याला सुरुवातीला बळच घ्यावं लागतं. आता जे लहानपणी परमार्थाला लागले समजून घ्यायची, यांनी मागच परमार्थ केलेला आहे. त्या अर्थी यांना एवढी तयारी, त्या अर्थी भगवंताचं यांच्याकडून भरपूर सेवा झालेली. मग भगवंतानं त्यांना अशा ठिकाणी जन्म दिला का आईच्या पोटातच सुरू तुमच्यावाला लगेच. आई चिंतन करते ना, आई हरिपाठ करते, आई वारी करते. जन्म व्हायच्या अगोदरची एक वारी होती पोराची. आई जाती वारीला, मग त्याला घेऊनच जाते ना. म्हणजे असा विषय इतका सोपा आहे. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा जेथे तेथे. फल काय? सोडविल माझा स्वामी निश्चयशी, प्रतिज्ञा हे अशी केली अशी. आता नेमकं कशातून सोडीन? जीवनामध्ये सगळेच आहे. ग्रहस्थ्याला हे संकट असतील, ते संकट असतील, आणि सगळ्यात मोठं संकट तर आहेच आहे ते भवसागर म्हणा, त्याला भवदुःख म्हणा, जन्म मरणाचं दुःख घालवायचं म्हणा. पण भगवान परमात्म्यानं प्रतिज्ञा तर अशी केली आहे ना, गीतेमध्ये प्रतिज्ञाच केली ना, जो माझं चिंतन करतो त्याचं मी सगळंच करतो म्हणले. योगक्षेम वाहतो म्हणले, सगळंच करतो ना. त्याचं रक्षण करतो म्हणले, देवानं हमीच घेतली ना, सगळंच करतो म्हणले. त्याचं मी सगळंच करतो, त्याचं काय करीत नाही म्हणले. किती अर्जुनाचं जीवनातलं असन, भीमाचं असन, हे पांडवांच्या असन, पण पांडवांचं चिंतन बंद नाही, हे महत्वाचं आहे ना. पहा ते पांडव अखंड, पहा त्या म्हणजे त्या दुर्योधनानं काय ते लक्षग्रहामध्ये काय प्लॅन होता त्याच्यावाला. लक्षग्रह म्हणजे तुमच्या त्या बांगड्या असत्या ना लाखाच्या, पंढरपूरला गेल्यावर घालते का लाखाच्या बांगड्या? नाही माहिती मला. लाखाच्या माहिती असायला पाहिजे, ते माहिती आहे ना. लाखाच्या बांगड्या असतात, ते स्फोटक येतो, ते स्फोटक आहे. त्यानं असा प्लॅन केला होता, हे तिकडं होते ना वनवासामध्ये, आणि मग त्यानं ते असं भारी लक्ष बनवलं होतं. त्याच्यावालं ज्वालाग्रही होतं ते, का पांडवांना जाळून मारायचं, फक्त निरोप आला पाहिजे त्यांच्यावाला. याच्या डोक्यात दुसरा प्लॅनच नव्हता. चिंतन सगळं कायचं होतं, फक्त पांडव पुन्हा आले नाही पाहिजे. तो काय देवाचं चिंतन करीत नव्हता, आणि पांडव देवाचं चिंतन करीत होते. ते त्यांना व्यवस्थेची न्यायची, त्यांच्या डोक्यात काही नव्हतंच. होते वनवासात, पण उलट वनवासामध्ये संकटामुळे कीर्तन प्रवचन हे त्यांचा सत्संग चालू होता, चिंतन चालू होतं, उलट जास्त होतं संकटाच्या काळात. जगद्गुरु तुकोबारायांचं किती प्रमाण आहे त्याच्याकरता नाही का. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा. त्याच्यामुळं चिंतन होतंय मला. खरं आहे ती गोष्ट, प्रत्येकाला अनुभव या गोष्टीचा, प्रत्येकाला. याच्यामध्ये कोणीच सुटला नाही. प्रसंग ज्या वेळेस येतो त्यावेळेस धावा कोणाचं करतो आपण, आपल्याला माहिती. आता बाकीचे कोण सुटित प्रत्येकाला अनुभव येऊ. फार जो देव माळ नाही त्याच्या गळ्यात, त्याला सुद्धा त्यालाच हाका मारावं लागते कोणत्या तरी भाषेमध्ये. त्याला सुद्धा देव आवडतो, फक्त त्याला बंधन आवडत नाही, त्याला हे नियम आवडत नाही का. काही काही अशी मंडळी माळ नाही पण फार हे असतात, सगळं असतं त्यांच्याकडं. ते म्हणते फक्त बंधन नको, त्यांना मोकळं लागतं फक्त. काही काही म्हणजे आम्ही तर अजून त्याला स्पर्श सुद्धा केला नाही. फक्त माळ नाही, बाकी पारायणा करतात, पारसप ते सगळं करतात, पण बंधन नको म्हणतात. मग त्यांच्यावर सुद्धा प्रसंग आले ते देवालाच हाक मारतात ना.
म्हणजे प्रसंग आल्यानंतर आठवण करणं, हाक मारणं म्हणजे चिंतन. चिंतन म्हणजे काय? चिंतन म्हणजे काय वेगळं काय? चिंतन म्हणजे काय? त्याचं स्मरण, त्याची आठवण, नाही का? असं म्हणून त्यांना असा प्लॅन बनवला होता महाराज का आता फक्त तिथं सगळं त्यांना मुक्कामाची व्यवस्था केली होती. तिथं त्या लक्ष ते सगळं स्फोटकच असं पूर्ण बनवलेलं होतं. फक्त त्याला बटन दाबलं का कार्यक्रम झाला पाहिजे असं त्यानं प्लॅन केलेला होता. पण भगवंताला काय कळत नसं नो दुर्योधनाला असं वाटतं काय कृष्णाला कळत आहे, नाही का? पण त्या भगवंताचं स्वरूपाचं याला ज्ञान नव्हताना भगवंत किती मोठा आहे. सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मोकळी पाहिजे नाही का? काय त्यांना प्लॅन भारी केला होता. आणि मग विदुर काकाच्या माध्यमातून सगळा नियोजन केलं होतं. त्या भुयारातून खालून असा भुयारी मार्ग केला होता. पांडवांना बरोबर तिथून खालून बाहेर भुयारातून काढायचं म्हणून असं एकदम व्यवस्थित सगळं. बाकी कोणालाच माहिती होऊन नाही दिलं, काहीच नाही. सगळं अगोदरच सगळं नियोजन केलं होतं. कारण त्यांच्या लक्षात आलं होतं हे दुर्योधनाचं काहीतरी. कारण त्याच्या अगोदर लय प्रयोग केले होते यांना मारण्याकरता. मला ते बांधून याच्यामध्ये टाकलं होतं. लय प्रयोग केले होते, काहीचे काही प्रयोग केले होते. पण हा प्रयोग फार मोठा होता का सगळ्याला माहिती होतं, फार अवघड आहे. आणि मग विदुर काकांना बरोबर पांडव, ते आई द्रौपदी सगळे आले तिथं थांबले. आणि विदुर काकानं त्यांना सांगितलं असं असं हे प्लॅन आपल्याला रात्रीतून याच्यातून बाहेर पडायचं. बरोबर त्या भुयारातून यांना रात्रीतून बाहेर काढून दिलं. आणि योग असा त्या जंगलामध्ये एक भिलीन होती आणि तिचे 5 पोरं होते. आणि ती शिकार करत 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 थंडीचे दिवस म्हणून तिला ते दिसलं. तिला असं वाटलं आपली रात्री निवारीची व्यवस्था झाली म्हणून ते बेस्टपैकी तिथं आले. आणि त्यांचा मुक्काम झाला. मुक्काम झाल्यानंतर यांचा प्लॅन ठरेलच होता ना. याला असं वाटलं हे झोपिले. आणि मग त्यांनी दाबलं बटन म्हणजे काडी लावून दिली आणि सगळा कार्यक्रम झाला. आणि पाहिलं तर ते मग जळेल 5 दिसले सगळं. अरे कार्यक्रम व्यवस्थित झाला म्हणजे. त्याला लगेच निरोप सांगितला. पण महाराज म्हणले सोडवीला माझा स्वामी निश्चयशी. देवानं प्रतिज्ञा करेल ना माझी या भक्ता संसाराची चिंता काही समर्थाची कांता कोरा. त्यानं तर भक्ता राखे दुर्जन. त्याच्याकरता अवतार आहे ना. भक्ताला तर लय जपतोय ना तो. सगळ्या अवतारामध्ये पाहना भगवान परमात्मा जो शरण गेला त्याला किती जपतोय. अरे तो धर्मात्मा आहे म्हणले विभीषण. भावाला एवढं जपला नाही, लक्ष्मणाला नाही एवढं जपला देव. पण त्या विभीषणाला धर्मात्मा आहे ना. शरण आलाय ना आपल्याला सगळ्याचा त्याग करून तो भक्त झालाय ना. क्षिप्रम भवती धर्मात्मा म्हणले. तो शरण आला का धर्मात्मा झाला म्हणले. असं भगवान परमात्म्यानं प्रतिज्ञा केलेली आहे. पांडव एकदम सुखरूप व्यवस्थित तिकडं एकदम आनंदामध्ये. द्वारकेचा राणा पांडवा घरी. त्याला इतका आनंद. त्यांना लगेच पेढे बिडे वाटून आता वाटा द्यायचं काम नाही, काहीच काम नाही राहिलं ना. पुरावा आहे ना आता. पाहिले ना. अरे म्हणले बरोबर 5 जण आहे म्हणले, 5 पांडवे आणि ती सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे भगवान परमात्मा सोडवतो कोणला? नामाची चिंता. नामाचे चिंतन प्रगट पसारा. आणि नामाचं चिंतन झालं का व्यापक भगवंत कसा प्रगट होतो, भगवंताचं स्वरूप काय हे चिंतनाशिवाय नाही कळत. नुसतं वाचून कळन पण अनुभव नाही येणार. वाचिक ज्ञान काय करतं? पाण्याचं उदाहरण तुम्ही ऐकलं ना त्या दिवशी. एखाद्याला ताण लागली, तुम्ही उन्हातून आले आणि तुम्हाला सांगितले पाणी बिस्लरीचं आहे, याची किंमत अशी आहे, इतकं भारी आहे, हे प्याल्यानंतर जरा बरं वाटन तुम्हाला. आणि तुम्हाला लागली ताण. किती दिवस माहिती दिल्यावर तुमची शांतता होईल पाहून अभ्यास करून. तसं हे ज्ञान शब्दज्ञान असतं. ज्ञान अनुभवाचं पाहिजे. थोडा असावं. थोडं जर अनुभव. आणि तो अनुभव कशाने येतो? नामाचे चिंतन प्रगट पसारा. असा ते करा. कुठं करा तुम्ही, कुठं असा पार दवाखान्यात असा, नाही तर कुठं असा नामस्मरण करा फक्त, नाही का? बरेच लोक विचारतात मग आम्ही असं करावं का, कुठं करावं का, कसं करावं बा, इथं केलं तर चालन का बा, असं चिंतन केलं चालन का? सुरुवातीला ठीक आहे, पण याचा एकदा पार हे झालं, निर्वाणीला लागलं, त्याला कुठं करीन, त्याला काय फरक पडतो, नाही का? आता जनाबाई कुठं करीत होती, जगद्गुरु तुकोबा आहे, तर बाहेर जरी गेले तरी सारखं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग त्या ब्राह्मणानं पाहिलं होतं, म्हणले तुम्हाला विधी काही जागा भेगा, काही धर्म अधर्म कळतं का म्हणले. असं पांडुरंगाचं चिंतन तुम्ही बसले इथं
ते म्हणले माझी मज झाली अनावर वाचा. त्याची जीभ धरली तरी पण विठ्ठल विठ्ठल का नसा नसात मुरलंय ना ते. आता मी काय करू म्हणले, आता मी नाही नामस्मरण करत म्हणले, ते आपाप आतून येतंय म्हणले. मग हे करण्याकरता अगोदर आत बस लागन ना. मोटर गंज पाणी मारी ते पण अगोदर मोटरीत पाणी भरावं लागत होतं पहिल्या मोटरीने. एक बादलीवर पाणी ओतलं का मग एकर भरून घ्या. तसं अगोदर नामस्मरण करावं लागतं. आपल्याला 4 वाणी आहे, अगोदर वैखरीनं करावं लागतं. मग करता करता सगळ्याच वाणी चालू झाल्या पाहिजे आपल्या, परा पश्यंती मध्यम आणि वैखरी. मग हे जगद्गुरु तुकोबारायांचं पार परेचं आहे ना नामस्मरण चालू आहे ना, आतून चालू आहे ना पार. लावो करा गाठ घाला मुळबंदी सांडा वाव. मग ते जर चालू झालं ना नामस्मरण बंदच नाही पडत. मग शेवट नामस्मरण जायचं तेच प्रश्नाचं काही हेच नाही राहिला ना. ते बंदच जर पडत नाही, श्वास बंद पडतोय का कोणाचा, सगळं बंद पडतं. म्हणले बाबा आता बोलत नाही, ऐकत नाही, काही त्यांना कळत नाही, काय कोण आलं ओळखीत नाही. पण बाबाचा श्वास बंद आहे का, श्वास बंद झाला का लगेच मग डिक्लेअरच होते. त्याचं काय म्हणजे ज्याचं अखंड नामस्मरण चालू त्याला भीती काय राहिली मग. अंतकालीच्या मामी स्मरण मुक्ता कलेवर हां. म्हणून नामस्मरणाचा अभ्यास सगळ्यात महत्त्वाचा आहे. बाकीचा अभ्यास नाही झाला तर काही फरक नाही पडत. बाकीचा अभ्यासाचा याचा काय ते त्याला साह्य आहे फक्त. या गोष्टी काय आहे साह्य आहे. बरोबर आहे दादा सांगायचे. एखादी पतिव्रता आहे, सौभाग्यवती आहे, तिच्या अंगावर भरपूर अलंकार आहे म्हणले, सोन्याचे आहे म्हणले, पण मंगळसूत्र नाही. सगळं आहे म्हणले तिच्या अंगावर, फक्त काय नाही मंगळसूत्र नाही. जमन का, जमणार नाही ती गोष्ट. पण एखाद्या माऊलीच्या गळ्यात फक्त मंगळसूत्र आहे आणि ती गरीब असल्यामुळे तिच्याकडे सोनं काहीच नाही. तिचं काही नडन का, तिचं काय नडणार आहे, धर्मानुसार काहीच नडत नसल. मोठेपणाचा हा विषय बाजूला राहू द्या, पण पतिव्रतेच्या दृष्टीनं तिचं काही नडत असतं का. तसं चिंतन म्हणजे आपलं मंगळसूत्र. मंगळसूत्र घालून तुम्ही मग भजन शिका, कीर्तन शिका, वारी करा, गायन करा, मृदंग वाजवा. हे अलंकार आहे बरं का, याला काय म्हणतात, हे अलंकार आहे. मग तुम्ही जितके अलंकार घाशाल तेवढे पतिव्रता चांगले दिसाल ना. पण मंगळसूत्र घाला म्हणले आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. किती मोठे व्हा तुम्ही, पण मंगळसूत्र घाला म्हणजे भगवंताचं चिंतन करा. प्रधान विषय भगवंताचं चिंतने चिंतने तद्रूपता. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे, सोडवील माझा स्वामी निशेशी. प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. अरे सगळ्याच याच्यामधून होईल माऊलीची एक, ते ऋणवयपण देखुनी अंगी, ते ऋणवयपण देखुनी अंगी, तयाची तनुत्यागी मी परिचार्या करी म्हणले. अरे त्यानं इतकं ऋण केलेलं असतं माझ्यावर भगवंताच्या सेवेचं, आणि त्याच्यावर ज्यावेळेस प्रसंग येतो ना त्यावेळेस मी स्वतः त्याची सेवा करतो म्हणले. भीष्माचार्य ज्यावेळेस पडले त्यावेळेस कोण गेलो तिथं. भीष्माचार्य रणांगणात ज्यावेळेस पडले किती महिने होते, 6 महिने होते. 6 महिने देव तिथं स्वतः गेले ना, त्याला देव करते, कारण त्यानं सेवाच तशी केलेली आहे ना. नैष्ठिक ब्रह्मचारी तो, सगळं आयुष्य देवावर ओळून टाकलेलं आहे त्यानं, काहीच नाही केलेलं दुसरं, फक्त भगवंताची सेवा केली. आणि मग स्वतः भगवान परमात्म्याला तिथं जावं लागलं ना शेवटी त्याला दर्शन द्यायला. भगवंताचं दर्शन करता करता त्यांना वैकुंठाला गेलेलं आहे ना. म्हणजे भगवान सोडवील माझा स्वामीने प्रतिज्ञा हे दाशी केली. आणि संतांचं तास आहे, मरण माझी मरून गेली मजे केल्यावर तिने आपल्याला अमरच करून टाकलं. स्वस्वरूपाचं आपल्याला ज्ञानच करून दिलंय ना. अरे तुम्ही मरणारे नाहीच, काय मरतं काय जातं कळत होतं सगळ्यांना, पण वळतं कुठे. तिकडं तर नाही टामाटामा बोलतो, काय जात नसतं, काय येत नसतं, काही येते शेवटी मातीची म्हणले नाही का, मातीलाच माती मिळते. मग रडतो का म्हणून, रडतो का म्हणून हा प्रश्न आहे ना. मोह येतो. जर खरं कळाल्यावर रडायचं काय काम आहे. जरा ती म्हणली होती ना गोपीचंदाची आईच ना, गोपीचंदाची आई, जालिंदरानं मला अमर केलंय म्हणले, देत असतानाच म्हणली होती ना, जिवंत असतानाच म्हणली ना, त्या गोपीचंदानं मला अमर केलंय म्हणली. मी काय प्रतिती वाली काय तयारी असन राहिली तिला. मग अरे तू काही मार्गी लाग म्हणली. त्या वडिलाचं काय झालं माझ्या डोळ्यानं पाहिलं ना. अमर होणं म्हणजे काय, स्वरूपानं अमर होणं. आत्मा मरत नाही, आत्मा जन्मत नाही, हे सगळं खरं आहे. पण त्याचं आपलं नातं काय आपल्याला माहिती आहे का.
तेवढं नातं समजून घेण्याकरता चांगदेव महाराजांना त्या महात्म्यांच्या लोटांगण घालावं लागलं महाराज. फक्त तेवढं नातं का देवाचं आणि आपलं नातं काय आहे, परब्रह्माचं आणि आत्म्याचं नातं काय आहे, आपलं आणि देवाचं नातं काय आहे. कसं असलं तर याडवाकडा ब्राह्मण धरूनच आणावं लागत होतं 5 मंगल म्हणायला लागत हो ना. कुठून का म्हणजे धरून आणावंच लागत हो म्हण बाबा 5 मंगल, तरच ते आपलं समाधान होतं. इकडे एखादं किती शिकेल असलं त्याचा काहीच उपयोग नाही. तसं देवाचं आणि आपलं एवढं नातं जोडण्याकरता चांगदेव महाराज म्हणले, चांगदेव म्हणे आजी जन्मालो गुरुपुत्र झालो. हा, हे नातं ज्याचं जोडलं तो स्वरूपानं अमर होत असतो त्याला, कारण तो चिंतनच परब्रह्माचं करतो ना. आता तो याचं चिंतन नाही करीतो, तो आता नाशिवंत वस्तूचं चिंतन नाही करीतो, अविनाशी करी आणि ती वस्तू अशी ती आपल्यासारखी करीत, कारण ती अविनाशी आहे. तो स्वरूपानं अमर आहे. देव स्वरूपानं कसा आहे की आपण जे देव बनवतो हे नाही. बढिया माझा पंढरीराव, तो ह्या देवाचा ही अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र पद्म, तो भगवान परमात्मा सगळ्यांचा मालक, सब देवन का बाबा. मग अशा भगवंताचं चिंतन केलं आणि शास्त्राचा सिद्धांत आहे ज्याचं चिंतन करू आपण ते स्वरूप आपल्याला प्राप्त होतं. भिंगुरुटीचं दृष्टांत आपण भागवतात ऐकलेलं आहे. ज्याचं चिंतन करू ना, एखाद्या माणसानं सारखं भूताचं चिंतन करू द्या, ते तसं याडवाणी करीत असतं. असं कोणचंही चिंतन करू द्या, ते स्वरूप त्याला प्राप्त होत असतं. सिद्धांत आहे शास्त्राचा. म्हणून नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा ते 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 सोडविल माझा स्वामी निशेची प्रतिज्ञे. भगवंतांना प्रतिज्ञाच केलेली आहे, जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. ते दुःख नष्ट करतो जीवनामध्ये. त्या भक्ताच्या केसाला धक्का नाही लागून देत. पांडवांच्या केसाला धक्का लागला, किती सैन्य होतं, 18 औक्षणी सैन्य म्हणले. सामान्य आहे का? त्याचं गणितच कळत नाही आताच्या लोकांना. 18 औक्षणी काय म्हणजे हेच माहिती नाही ना. हां, कोणीच नाही राहिलं, फक्त भगवान परमात्मा राहिले, तेवढे पांडव राहिले बा. तरी ते म्हणले पांडवांचा वंश नाही जाऊन द्यायचा म्हणले. शेवटी दुर्योधन पार रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. शेवटचा प्रसंग ऐका तुम्ही महाभारताच्या मध्ये. तो आता आणि त्यावेळेस तिथं तो अश्वत्थामा गेलता ना, ते म्हणले माझं काही समाधान नाही झालं. अरे एकही पांडव राहिला नाही, कुणीच नाही राहिलं म्हणले. आपले कौरव राहिला नाही, पांडवला कोणाच काही झालं नाही म्हणले. आणि मग त्यांचं ते ठरलं, त्याला राज्याभिषेक केला. आणि त्याला नाही का मग ते मुंडके कापून आणतो म्हणले मी. पांडवांचे मुंडके रात्रीच्या प्रसंग झोपलेले होते ना. देव म्हणले चला पांडवाला आपल्याला फिरायला जायचं म्हणले थोडं. चतुर हा तो शिरोमणी सोडविलं माझा स्वामीने. आता त्याला काय कळत नाही, यांचं ठरलं नाही इकडं. बरं तसे तर काही आता आवरू शकत नाही ना. मग झोपेत मुंडके कापून न्यायचे ना, आणि मग त्याला दाखवले का मग तो प्राण सोडणार होता. पा त्याच्यावाला चिंतन काय चालू आहे हे देवाला कळत नसन. आणि मग झालं, ते पोरं झोपेल होते, ते पांडवासारखेच होते. त्यांना कार्यक्रम केला, त्याला दाखवला. आणि पांडव तर भगवान परमात्मा तिकडे घेऊन गेला होता. आल्यानंतर पाहिलं सगळं. आणि मग काय अर्जुनाकडे सगळं होतंच, त्यांना लगेच सोडलं, शस्त्र त्याला धरून आणलं. मग आता काय करायचं, देव म्हणे सांगा याला काय करायचं. पण आता तो नेमकं गुरुपुत्र आहे ना, याला मारावं तर तिकडून धर्मसंकट आहे, आणि आतीताईला सोडू नये हे धर्मसंकट. देव म्हणायचं ठरव काय करायचं. तर त्याला शिक्षा वगैरे केली तो भाग. आणि एवढं झालं तरी समाधान नाही झालं त्याचं. पहा आता मुलं एवढे केले तरी त्याचं समाधान नाही झालं. त्यांना माहीत होतं उतरेच्या गर्भामध्ये त्यांचा वंश. त्याला काय करायचं होतं दुर्योधनाला, का आपलं पार खरडून काढलं ना, यांचं सुद्धा काही ठेवायचं नाही पुढं. पहा कूटनीती कुठपर्यंत जात असते. आणि मग तो परिस्थिती होता ना उतरेच्या गर्भामध्ये. त्यानं ब्रह्मास्त्र सोडलं महाराज. ब्रह्मास्त्र असं असताना त्याच्यावर दुसरं शस्त्र चालत नाही. ब्रह्मास्त्र फक्त अर्जुनाकडं होतं, कारण न शिकला त्याचा काही उपयोग झाला नव्हता. ते सगळं फेलच गेलं होतं. पण अश्वत्थाम्याकडं होतं, ते बी अर्धच होतं. त्याच्याकडे पूर्ण नव्हतं. ते त्याला सोडता येत होतं, मागं घेता नव्हतं येत. तिलाही मोठा महाभारतामध्ये खेळ व्हायला तो. पण ते आपल्या आजच्या याचे चरणाशी संबंधित आहे, म्हणून आपल्याला थोडा विषय त्याचा स्पर्श केला आपण. त्याला शेवटी भगवंताला सुदर्शन चक्रांना त्या ब्रह्मास्त्राला थांबावं लागलं. पुढं उत्तरेच्या गर्भात जाऊन भागवत ऐकलं तुम्ही.
मला घेतो सगळ्यांचा स्वामी म्हणलंय त्याला. महाराज म्हणले सोडविल माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा ही दाशी. हा म्हणून आपल्याला भागवत पाहायला मिळालं. परीक्षित नसतं तर शुकाचार्यानं कोणाला भागवत सांगितलं असतं. आणि पांडवाचा वंशच राहत नाही ना. आज पांडवांचा वंश आजही जसाच आहे तसाच आहे. का भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. पाठीशी सर्वत्रच येतो. आपल्याला कळण्याकरता म्हणले फक्त पाठीशी, पण तो सर्वत्रच आहे नाही का. म्हणून सोडविल माझा स्वामी निश्चयाची प्रतिज्ञा हिताची केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमचक्र पाणी वश्य आहे. गुणदोषावर आपण रात्री विषय झाला. तिकडे संत गुणदोष पाहत नव्हते, इकडे देवसुद्धा गुणदोष पाहत नाही. काय राहतो गुणदोष पाहिजे त्याला फक्त प्रेमाना चिंतन करणारा पाहिजे, गुणदोष नाही. कारण देवाला कीर्तन फार आवडतं. देव कीर्तनातच का असतो, देवाला जास्त कीर्तन आवडत आहे. देवाला इतकं कीर्तन आवडतं ना, कीर्तना इतकं देवाला काहीच आवडत नाही. जगद्गुरु तुकोबारांच्या टाळकऱ्यापैकी एक होता, तो थोडासा बोबडा बोलायचा. त्याला ते असं थोडं तोत्र बोलत होता माळ्याचा असा, पण भोळा होता, शुद्ध होता. आणि एक दिवस महाराज म्हणले मला थोडा कटाळा आला, करतो तुझे कीर्तन करतो म्हणले. तो अगोदरच फेटा बिटा बांधून त्याला हौस होती जरा. तो महाराज म्हणले मग कर कीर्तन. त्याला भारी कीर्तन, नाचून कीर्तन करायचं. आता भोळा असल्यामुळं देवाला त्याचं कीर्तन आवडायचं ना. तर ते काही शास्त्री बी ऐकायला यायचे ना, कुचराचे श्रवण. आणि मग ते एक प्रमाणे द्वारकेचे केने आले चोजवीत. ते चोदवीत म्हणायचं, असं थोडं चुकीचं म्हणायचं ना. दुसऱ्या दिवशी स्नानाला गेलो, ते ब्राह्मण भेटले तिकडं. त्याला फटकावलं, मूर्ख आहे म्हणली तू, काल पाप करतो म्हणली. अरे चुकीचं बोलतं म्हणली तू, मूर्ख आहे म्हणले, आजपासून कीर्तन नको करी जाऊ म्हणले. त्याचा पार एकदम माझं हेच झालं बा. इतका आनंद होता ना त्याचा, इतकं हे झालं की त्याला पश्चाताप आला. फार त्याला दुःख, त्याचं अंतकरण असं नसतं जळल्यासारखं झालं. इतकं शुद्ध लहान मुलासारखं असं रोज आनंदात कीर्तन करणारा आला. तुकाराम महाराजांची पाय धरले, आता मी इथून पुढे कीर्तन नाही करतो. महाराज म्हणले झालं काय, सगळा विषय सांगितल्यानंतर महाराजांना लक्षात आलं एखाद्याचं अंतकरण दुखावणं म्हणजे भगवंताला दुखावणं नाही. बरं शुद्ध अंतकरण हे ना, एखाद्या भक्ताचं अंतकरण. आणि मग त्याची भगवंताना पांडुरंगाना लगेच प्रतीती. त्याला पोटसूळ उठला, ज्यानं त्रास दिला होता ना, त्या ब्राह्मणानं फटकारलं होतं ना, ते लागलं लोळायला, लोळायचं, पोटसूळ उठलं. काही केलं ते पोटच थांबा. त्याच्यावर ते किडनीवाले कसे लोळातात, मुठखाड्यावाले, तसं मोठमोठ्यानं आरडायचं, बोंब ठोकायचं. कोणीतरी येऊन सांगितलं तुकाराम महाराजाला. हा म्हणले ते ब्राह्मणाला लय त्रास हो राहिला, लय त्रास हो राहिला म्हणले. बस म्हणा म्हणले त्याला इशारा त्यानं काय केलं म्हणले. त्याला अगोदरी विचारात त्याच्या तोंडानं सांगून म्हणले त्यानं काय केलं. मग त्याला विचारलं तो काही कोणाचा गुन्हा, कोणत्या एखाद्या हरिभक्ताला दुखवलं का, कोणतं काही. तर म्हणजे तुकाराम महाराज म्हणले त्याच्याच पाय फाडावं लागेल तुला. महाराज म्हणले त्याचं कीर्तन देवाला आवडत आहे म्हणले. त्याचं कीर्तन देवाला आवडतं, तुला नाही आवडत, तू येऊ नको म्हणले. गुणदोष नाही पाहत कीर्तनी प्रेमी चक्रपाणी. देव प्रेम पाहतो, तुमचा भाव महत्वाचा आहे. हो लय धारितन कुरी चालत नाही त्याला. कोणत्या एखाद्या शास्त्र्याला आणि पंडिताला देव प्रसन्न झाला आहे का असं कुठं. आणि तो जनाबाईच्या गावऱ्या यायची होती, तिला दळू कांडू लागत होय. पण शास्त्र्यांचे पुढं काही काम केलं दिसत पंडित. जिजाबाई तर बडीच लावी ती, तिथं काय सोडून हाकाच मारीत नाही. आणि तिला काटा भरलो, काटा कोण काढीत आहे. पण तिचं प्रेम आहे ना अंतकरणात. जरी देवाला मानित नाही, पण जगद्गुरु तुकोबारायला देव मानिते ना ती. आणि जो देवाचं भजन करतो देवाला तो जास्त आवडतोय. माझ्या दासांचा दास करून ठेवा म्हणले, त्याची सेवा करायला मी तयार आहे म्हणले जगद्गुरु तुकोबाराय. देवाला आवडतं काय, प्रेम, भाव, भावाना प्रेमा. विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई. कोणत्या कोणत्या संस्कृतले शब्द आहे कुठे. विठाई किठाई कोणते, किठाई कृष्णाई कानाई. आता ते प्रेमानंद बाबाचा विषय झाला आपल्याला. ते प्रेम प्रधानी भक्तीमध्ये. अरे भक्ती म्हणजेच प्रेम. प्रेमाविना भजन, प्रेमाविना भजन, अर्थविना पोथी. आणि नाकाविना हा. पोथीचा अर्थ नाही कळाला तर मग होईल थोडंफार, पण पण नाकाच नसलं ते मोतीचं काय करायचं.
प्रेमाविन भजन. प्रेम नसला ना भजन दुधारी शस्त्र आहे. एका ठिकाणी म्हणलं तुका म्हणे भजन प्रमाण, आणि एका ठिकाणी भजन ती ओंगळवाणी म्हणले. कुठं नेऊन घाली सांगता येत नाही. कधी अहंकार जर झाला तर बाजूला, अहंकार झाला तर असं आहे. प्रेम प्रधान आहे. तिसऱ्या चरणात मला सांगतात गुणदोष नाही जे तिथं त्या स्वरूपाचे गुणदोष ते प्रकृतीचे गुणदोष आहे. ते आपण देहावरी म्हणून आपल्याला गुणदोष दिसतात. संतांना का गुणदोष दिसत नाही आपले? मुलगा कसं असलं तर आईला आवडतच ना, कसंही असू द्या आईला ते फार काही का पोरं शेंबडी असतात कशा तरी म्हणते मा वाघ पाहिलं का म्हणते त्या माशा बसेल काय त्याची तारा. आपण देवाचे लेकरच आहे ना. मग देव आपल्या वर नाही पाहत हा कसा आहे म्हणून. काळा आहे का गोरा आहे का गरीब आहे का श्रीमंत याता याती धर्म नाही विष्णुदास. काहीच नाही. भेद नाही देवाच्या ठिकाणी. सगळे देवाचे लेकरं आहे. फक्त प्रेम पाहिजे त्याला. कारण ते लहान मुलं आईशी आनंद आहे ना, त्याच्या आईला ते आवडणारच आहे नाही का. ये ग विठा बाई माझे. आपण सगळे देवाचे लेकरं आहोत म्हणून देवाला भाव आवडतो, आपलं प्रेम आवडतं. नामाचे चिंतन प्रगट पसारा असाला ते करा जेथे तेथे सोडवील माझा स्वामी निश्चयाची प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. गुण दोष नाही पाहत कीर्तनी प्रेमे चक्रपाणी देव कशानं वश होतो. एकदा एक वाक्य ऐकलं होतं रामगिरी महाराजांचा. देवाला दुसरी भाषाच कळत नाही महाराज नाही. देवाला दुसरी भाषा कळतच नाही. देवाला फक्त प्रेमाची भाषा कळते. देवाला दुसरी भाषा कळत नाही म्हणते. खरी गोष्ट सगळ्या भक्तांवरच देव प्रेम करतोय. विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा. अशा पद्धतीनं शेवटच्या चरणात महाराज म्हणतात. आता हे चरण बाकी थोडं अवघड आहे बरं का. तुका म्हणे कडू वाटतो. ऐका ऐका थोडं ऐका, एवढं चरण ऐका. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच रोकडे रोमांच कंठ दाटे. ज्यावेळेस देव आवडतो ना, हे पा एका भांड्यात कोणती तरी एक वस्तू राहील. तुम्ही तांब्याभर पाणी घ्या, त्याच्यात एक तर पाणी राहील किंवा हवा राहील का दोन्ही राहील. मग चित्तामध्ये एक तर देव राहील, एक नाही तर संसार राहील का दोन्ही राहील. नाव्यामध्ये एक तर पाणी राहील आणि पाणी आलं का बुडली नाव. तात्पर्य सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ज्यावेळेस त्याला पूर्ण देव आवडतो ना, पूर्ण, मग म्हणजे नावडे जन प्रमाणे त्याच्यावाला. आपण काय मनानं थोडंच बोलतो का. म्हणजे या अभंगाची संगती कशी पाना. विषय येतो त्यांचा कधी ज्यावेळेस इकडं पूर्ण त्याचा निराश होतो, देहाचा निराश होतो, सगळं त्याला असं वाटतं हे काय अविनाशी आहे. शेवटी ईश्वर प्राप्तीचं साधन आहे, पण खरं सार काय तो मज व्हावा, तो मज व्हावा. त्याला ज्यावेळेस विवेक प्राप्त होतो, त्याचं अंतिम ध्येय ठरतं का आता आपल्याला भगवंताचं दर्शन व्हावं नाही का. त्यावेळेस काय होतं म्हणले तुका म्हणे कडू वाटतो. जगद्गुरु तुकोबराय ज्याच्याकरता आपण रात्रंदिवस पळतोय, सोनं पैसा अमकं तमकं, ते म्हणते सोने रुपये आम्हा. त्यांचं बरोबर आहे का आपलं बरोबर आहे. कारण हे जड आहे. ह्या गोष्टी काय आहे, ह्या गोष्टी जड आहे, सगळ्या जड आहे. एक भगवान परमात्मा फक्त चैतन्य, आनंद, अद्वय, नित्य, निरामय, सगळे लक्षणं, दिव्य लक्षणं येतील. तो आनंद आहे. आणि आपल्याला आनंद कोणाला नको आहे. दुःख व्हावं म्हणून कोणी प्रयत्न करतं. एखादा आपल्याला रोग व्हावा म्हणून कोणी सत्यनारायण करतं का, देवळात जाऊन काही नवस करतंय का, मला आमकं होऊ दे बाबा, पटकन काहीतरी पटकी येऊ दे, असं कोणी म्हणत नाही. प्रत्येकाला असं वाटतं मला सुख व्हावं. आणि ते तर देवाचं स्वरूप आहे ना. पहिलं प्रधान लक्षण आनंद, अद्वय. तो कसा आहे, व्यापक आहे. तिकडं द्वैत नाही, काहीच नाही. तो सर्वाभोवती भरलेला आहे. असा सगळा जिकडं तिकडं पांडुरंगच भरला आहे. विठू जळीस तळी रीता आनंद अद्वय नित्य येतो. नित्य आपल्या जन्माच्या अगोदर देव आहे तसाच आहे. नाही घडविला नाही बैसविला. त्याचं स्वरूप असं आहे का ते नित्य नवं आहे. ते कधी जुना होत नाही, ते कुठं जाताही नाही, तो काही येतही नाही. म्हणजे मग तुम्ही दत्त जयंती का केली. जन्म
प्रगट येतो, प्रगट होत असतो. ते आपल्या करता आहे, तो जन्म आपल्या करता आहे का त्या निमित्तानं सत्संग व्हावा, थोडं अन्नदान व्हावं, नामस्मरण व्हावं, हरिपाठ कीर्तन प्रवचन, आपलं अंतःकरण स्वच्छ होण्याकरता ते आपल्या करता आहे. ते संस्कार नाही का गोंदवलेकर महाराज म्हणले ना, रामनवमी कोणा करताय म्हणले आपलं नवजुनं होण्याकरता हे सगळं. असा विषय. गुणदोष नाही पाहत कीर्तीने प्रेमे चक्रपाणी. असं ज्यावेळेस त्या स्थितीला जातो तो भक्त, त्यावेळेस त्याला मग इकडं रमत नाही, तो मग मन वेडे रमत. मग कृष्ण भेटावा बाई, त्याला मग सत्संग आवडतं, भजन आवडतं, पूजन आवडतं नाही का. त्याचा विषय नारायण होतो. नावडी जन धन निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे काहीच साकडे पडो. ती स्थिती फार भारी, फार गोड, फार ते तो अमृत तत्वालाच प्राप्त झाला समजा. त्याला पलटी बसली जीवनामध्ये, आणि तरीसुद्धा तो आपलं सगळं कर्म, पण त्याला विवेक प्राप्त होतो, त्याला वैराग्य प्राप्त होतं. त्याला म्हणतात विवेकयुक्त वैराग्य. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. आपल्याला प्रपंच जर थोडा आता बदल वाटायला लागला, समजायचं आपलं आता व्यवस्थित चालू आहे. लईच गोड वाटत असेल तर अजून आणि ज्याला कडू वाटत त्याचं कामच झालं समजायचं. अभंगानुसार सुटला तो मग नाही का. त्याला काय वेगळं प्रतीती, त्याला इकडं रस नाही वाटत, रस इकडं वाटतो. शेवटचं एक प्रमाणे पहा, प्रपंच वसरो. वसरो तो कधी प्रपंच, प्रपंच वसरो तुझे पायी चित्त लय भारी अभंग आहे. वसरतो बरं का पण हे चित्त कुठं मुरलं पाहिजे, भगवंताच्या नामस्मरणात एकदा मुरलं. त्या आनंदामध्ये तो गेला. ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण द्या ते सांभाळी. असो ऐसा कोठी आठवची नाही देची विधी. तो आतला आनंद आहे बरं का, आत्मा, आतला आनंद ज्या वेळेस त्याला प्राप्त होतो, आत्मा आनंद, ब्रह्मानंद, त्याला हे वरचा आनंद म्हणजे कसपटासारखा आहे. मग ह्यो आनंद आहे का, हे सुख आहे का विषयातलं. माऊलीनं सांगितलं साध्यंतची दुःख म्हणले, तिथं तर आपल्याला मूर्खच म्हणलंय. अरे हे खरं सुख नाही, जे खरं सुख आहे भगवंताच्या दर्शनाचं, भगवंताच्या चिंतनामध्ये सुख आहे. ते खरं हे फार ग्रंथामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ज्यावेळेस आपल्याला तो दिव्य आनंद प्राप्त होतो, हा विषय आनंद काय आहे, विजेत आहे ना ते बेगडाची बाहुली, बेगडाची बाहुली, आबराची सावली. बंगले बांधायला काय लागले असते जर आबराच्या सावलीवर जर आपल्याला जमलं असतं तर एवढं खर्च काय करावा लागला असता. नाही मग आयुष्याचा खर्च याच्यात जातोय ना. ते म्हणले नाही नाही, हे सगळं काय आहे तात्पुरता विषय, पण खरं सुख आहे नामाचे चिंतन, भगवंताच्या चिंतनात जो आनंद आहे तो या त्रैलोक्यात कुठंच नाही. अवघीची त्रैलोक्य आनंदाची म्हणले. आता चरणी जगन्नाथ चित्त ठेली, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. माऊली म्हणले अवघा ते संसार सुखाचा करील, आनंदी भरी ना कुठं दुःख राहिलं हो. जाई न गे माये तया आपण भेटे ना माहेरा. म्हणजे नातं जोडलं ना देवाशी, आणि आपण त्या रस्त्यानं जायचं. बाकी काय करायचं आपल्याला, काय नवीन रस्ता करायचा का काय नाही. फक्त संत ज्या मार्गाला गेले, मुनी ज्या मार्गाला गेले, त्या मार्गाना फक्त, आणि तो मार्ग सांगणं म्हणजे अभंग आहे. हा काय मार्ग आहे हा. या मार्गानुसार आपण बी बेस्ट चिंतन करायचं, भगवंताचा आनंदात राहायचं आपल्या प्रपंचामध्ये. आपलं घरच मंदिर, अहो हेच क्षेत्र नाही का. तुका म्हणे ह्याचे आश्रमाचे एक नंबरचा आश्रम आहे ना. सगळे आश्रम याच्यावर चालते. हा सगळे आश्रम याच्यावर चालू आहे. काय जेवढं चालू असेल ना, जेवढं दानधर्म काय पंक्ती फिंक्ती याच्यावर चालू आहे सगळे. ते कोणाचा पैसा आहे तो, हा सगळा ग्रस्तीचा आहे. म्हणून एक नंबरचा आश्रम आहे. जोडून या धन, फक्त रीत कळाली ना, परमार्थ इतका सोपा आहे. बाबा म्हणायचं पोट भरणं लय अवघड आहे, लय हातभाव लागत, रात्रंदिवस पळावं लागतं नाही का. पोट लागली पाठीशी हिंडवी ते महाराज म्हणते जळू ते पोट एका बरोबर. आग लागत आहे सुख काय महाराजांचे अभंग. ते निवांत पाहिजे हो डोकं. एकटं गाता घेऊन बसल्यावर काही काही अभंग असे अंत करणारा लागत आहेत ना, जसे काय आपल्या थोबळत हाणल्यासारखंच वाटतंय आपल्याला. फार भारी गाथा. तुम्ही भाग्यवान मंडळी, हा प्रसाद तुमच्यापर्यंत आला. आहे तुमची काहीतरी जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली, तेव्हा हे विठ्ठले अगोदर हे साधू संतांनी भरपूर या भूमीमध्ये भजना पूजनाना सगळं व्यवस्था करून ठेवलेली. शुद्ध अंतकरण सेवाभाव सगळेचे एक जण भेटले होते आम्हाला, ते कडं बिडण अनुष्ठानवाला. अहो काय नसतं ती स्थिती पाहिली म्हणलं. हे सगळं अगोदर जमीन किती अनुष्ठानं केल्यावर काय स्थिती होती अंतकरणाची.
प्रत्यक्ष पाहिलं सकाळी. म्हणजे या संतांचे उपकार आहे आपल्यावर. पहिलं यांनी भरपूर करून ठेवलेलं या भागामध्ये सगळं, महाराष्ट्राची भूमी. म्हणून आता फक्त आपलं सहज स्थितीत राहायचं, आनंदात राहायचं, कोण संग वाद नाही घालायचा, चर्चा काय नाही, ज्याचा त्याचा धर्म ज्याच्याजवळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूर्णाचे काळ सारावा चिंतनी कांत देवाच्या. हे आपलं हेच घर एकांत आहे, हेच निवांत आहे. पहाटे उठलं काय 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 गडबड गोंधळ, कोणी उठेल नाही, फोन नाही, काही आरण नाही, वरण नाही, काय नाही. बेस्टपैकी आपलं पहाटे उठून भगवंताचं चिंतन केलं ना, अख्खा दिवस आनंदात जातो. किती मजेत जातो दिवस आनंदामध्ये. इतकं सोपं वर्म सांगितलेली संती आम्हाला. म्हणून सहजयोग आला. तावडीनं गुरुचरित्राचं पारायण नाही केलं. फार चांगलं आहे. या वयात मुली परमार्थ करतात. पुढं त्या घराचं कल्याण करणारी त्या, हे संस्कार तिच्या बरोबर जाणार आहे ना. हे धन सगळं बाकीचं तर देणारच आहे आपण भरपूर संसारातलं, पण हे धन नाही बी घेऊन जाणार आहे ना त्या. या धनाची किंमत होत नाही. ते भांडीपुडी जुने वा त्या जावे म्हणतो परत लागत आहे आम्हाला ते जोंडा आल्यावर. तसं हे काय जुनं होत नाही, कळत आहे. 3 वर्षानं त्याला परत काहीतरी द्यावंच लागत ना. पण हे धन असं आहे ना, हे धन फार दिव्य आहे. त्याची किंमत आपल्यालाच कळत असते महाराज, नाही का. म्हणून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित करू. सहज योग 2-3 दिवसापासून चालल्या पंक्ती भारी. काय अहो हीच खरी परिक्रमा आहे. काय आठवत नाही, काय नाही, काय आनंदामध्ये कसा दिवस जातो, कसा उगवतो. इतके प्रेमाची मंडळी कुठं भेटणार आहे. आत्ताच्या जन्मात तर काय, इथून मागच्या जन्मात तर काय भेटले नाही का. महाराज म्हणले ना, हरिदासाची घरी माझं उपजा जन्मांतरी. आणि काय मागा, मला दुसरं काही नाही लागत नाही. मला फक्त त्याची संगत पाहिजे. आणि अशा ठिकाणी जन्म दे. मग मला किती वेळा जन्म घातला तरी त्याची भीती नाही, कारण इथं दुःखच नाही ना. मग आता दुःखच काय, जन्माचं नाही, मरणाचं नाही, कशाचंच नाही ना. झाले रामराज्य काय होणे आमाची, धरणी धरी पीक गाई वळाल्या आमाची. राम वेळो आम्ही धडिता भांडिता जीविता गे बाई, स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा. नामाच्या गजरे भय सुटली कळी काळा. त्याचंच नामचिंतन सांगितलं, दुसरं काही सांगितलं का. तुका म्हणे रामी सुख दिले आपुले. आता काही गर्भवास नाही, काहीच नाही, काहीच नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पुंडलिकावर धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय.